है हिंगोली जिले की, जहां अपनी विभिन्न मांगों को लेकर शिक्षकों ने जिला कलेक्टर कार्यालय के बाहर विरोध प्रदर्शन किया। अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र शाखा और अखिल भारतीय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ हिंगोली जिला ने अपनी विभिन्न लंबित मांगों को लेकर हिंगोली जिलाधिकारी कार्यालय पर एक दिवसीय धरना दिया। आपको बता दें कि लंबित शिक्षकों को तत्काल चयन श्रेणी का लाभ देने, योग्य प्राथमिक शिक्षकों को विशेष शिक्षक के रूप में प्रमाणित करने और डीसीपीएस धारक शिक्षकों की कटौती राशि तुरंत वापस देने जैसी कई मांगों को लेकर ये धरना प्रदर्शन किया गया है। शिक्षकों का कहना है कि यदि जल्द से जल्द उनकी मांगे पूरी नहीं हुई तो आने वाले समय में और भी बड़ा आंदोलन करेंगे। अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा हिंगोलीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीच्या समोर हे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की आमच्या शिक्षकांच्या पदोन्नत्या आणि इतर सर्व प्रश्नांसाठी आम्ही 2 वेळा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केली। आम्हाला लेखी आश्वासनं दिले, परंतु ते आश्वासनं हवेत विरली। कोणीही त्या आश्वासनाकडे बघायला तयार नाही। आमच्या जिल्ह्याला गेल्या 2 वर्षापासून प्राथमिक विभागाला शिक्षणाधिकारी नाहीत, ही आमची दयनीय अवस्था आहे। कुणीतरी प्रभार घेते, पुन्हा ते सोडून देते आणि आमचे प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे शेवटी तिथे न्याय मिळत नाही। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या प्रश्नांसाठी न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन केलेलं आहे। आणि आज याही ठिकाणी म्हणजे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित नाहीत। गेल्या 10 दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावरही कुठलीही कार्यवाही झालेली नाही। अतिशय विचित्र परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे। अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती आणि त्यामुळे या प्रश्नाची दखल घेतली जात नाही प्रशासनाकडून। त्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीनं या ठिकाणी या प्रशासनाचा निषेध करतो आणि यापुढे जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहेत आणि शिक्षकांना न्याय मिळवून देऊ, यात शंका नाही। जय हिंद। मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन आहे। यापूर्वी शिक्षकाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना कटिबद्ध होती आणि भविष्यात राहणार आहे। या संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी दिलेले आंदोलन असतील, अमर उपोषण असेल, याचं फलित म्हणजे मागे 6 सप्टेंबर रोजी जी दर्जनोन्नती प्रक्रिया झाली, त्या दर्जनोन्नती प्रक्रियेमध्ये 97 शिक्षक बांधव भगिनींना समुपदेशन प्रक्रियेच्या द्वारे आपल्या मनाप्रमाणे गाव मिळाले। याचा आम्हा संघटनेला सार्थ अभिमान आहे आणि आनंद देखील वाटतो। इतर काही जे पदोन्नती प्रक्रिया असेल, या सर्व पदोन्नती प्रक्रिया संघटनेच्या माध्यमातून सोडण्याचा प्रश्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत।